विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण परीक्षेच्या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रत्येक विषयाचे कसे असतील याचे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। रिझल्ट कसा कधी लागणार आहे या संबंधीचे सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ पाहिलेले आहेत। त्याचप्रमाणे बेस्ट करियर ऑप्शन्स आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजेच बीकॉम या संदर्भातील सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत। परीक्षा संबंधातल्या ज्या विविध परिपत्रक विद्यापीठाने निर्गमित केलेली आहेत ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। त्यातलाच एक भाग म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्गमित केलेले प्रवेशाबाबतचं त्या ठिकाणी परिपत्रक। या परिपत्रकामध्ये तुम्हाला या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याबाबत मुदतवाढ दिलेली आहे आणि या मुदतवाढीबाबतची प्रवेशाबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक माझ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक फॉलो करू शकता। त्यामुळे तुम्हाला भविष्यात येणारे नोटिफिकेशन आणि त्या अनुषंगाने मिळणारे अपडेट्स हे निश्चितपणे प्राप्त होऊ शकणार आहेत। आणि म्हणून त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना तो हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर जे बेल बटन आहे ते बेल बटन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या व्हिडिओचे त्या ठिकाणी नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकतील। विद्यार्थी मित्रहो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, माहिती घेणार आहोत तो म्हणजे प्रवेशाबाबतची। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रवेश घेण्याबाबत विविध विद्याशाखांसाठी मुदतवाढ दिलेली आहे। कोणत्या विद्याशाखेसाठी प्रवेश घेण्याबाबत मुदतवाढ दिलेली आहे याचा विचार आपण या व्हिडिओत करणार आहोत। तर चला पाहूया। ॲडमिशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशाबाबतची माहिती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम या अभ्यासक्रमाला ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुदतवाढ दिलेली आहे। कोणकोणत्या विद्याशाखेत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे ते आता आपण पाहूया। पहिला भाग आहे तो म्हणजे प्रथम वर्ष BA कला आणि प्रथम वर्ष बीकॉम म्हणजेच FY BA आणि FY बीकॉम या विद्याशाखेमध्ये या वर्गामध्ये जर तुम्हाला दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तो प्रवेश तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घ्यावा लागतो आणि तो ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबतची जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ या ठिकाणी विद्यापीठाने दिलेली आहे। जे विद्यार्थी 12वीची परीक्षा पास झालेले आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश FY BA बीकॉम साठी मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे। अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबतची सोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेली आहे। या ऑनलाईन प्रवेशाच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेता येणार आहे। द्वितीय वर्ष BA आणि बीकॉम म्हणजेच SY BA आणि SY बीकॉम या दोन विद्याशाखेसाठी सुद्धा तुम्हाला दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुदतवाढ दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य
या विद्याशाखेत त्या ठिकाणी परीक्षा झालेल्या आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत किंवा एटीकेटी मिळालेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रामुख्याने या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्ष BA आणि BCom या वर्गासाठी प्रवेश मिळू शकतो। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही सोय विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचप्रमाणे या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच पदव्युत्तर जे अभ्यासक्रम आहे त्यामध्ये प्रामुख्याने MA आणि MCom या दोन विद्याशाखेसाठी सुद्धा दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी ऑनलाईन प्रवेश चालू आहेत आणि ह्या प्रवेश घेण्याची अंतिम मुदत जी होती त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। किती वाढ केलेली आहे, कशी वाढ केलेली आहे, तर त्या संबंधातली माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही या 6 कोर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं नसेल तर निश्चितपणे अजूनही तुम्हाला संधी प्रवेशाबाबतची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे। तर या संधीला तुम्ही प्रतिसाद देऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तर निश्चितपणे त्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जे सर्क्युलर काढलेलं आहे, परिपत्रक काढलेलं आहे, ते परिपत्रक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रामुख्याने दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी ज्या ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबतची मुदतवाढ दिलेली आहे त्या मुदतवाढीबाबतचं हे सर्क्युलर आहे। या सर्क्युलरमध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष BA BCom तसेच MA MCom या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी मुदत सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर म्हणजे 11/2020 पर्यंत म्हणजे आजपासून पूर्ण 1 महिना तुम्हाला मुदत त्या ठिकाणी आहे, वाढविण्यात आलेली आहे। याची संबंधित विद्यार्थी आणि अभ्यास केंद्रांनी नोंद घ्यावी। तोच भाग इंग्लिशमध्ये या ठिकाणी दिलेला आहे। लास्ट डेट फॉर ऑनलाइन ॲडमिशन एक्सटेंडेड फॉर डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम ऑफ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। ऑल द स्टुडंट्स अँड स्टडी सेंटर्स should note that the last date for online admission has been extended till Monday 30th November 2020 for first and second year of BA BCom MA MCom through distance education mode under School of Open Learning of Savitribai Phule Pune University। अशा पद्धतीने हे सर्क्युलर या ठिकाणी पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलेला आहे। याचाच संदर्भ देऊन तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेता येऊ शकेल। तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे अद्यापही आपण प्रवेश घेतलेला नसेल तर या डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राममध्ये तुम्हाला प्रवेश घेण्याची संधी प्राप्त विद्यापीठाने केलेली आहे। तर या संधीचा तुम्ही निश्चितपणे फायदा घेऊन प्रवेश करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कळवा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे तो लाईक करा। आपल्या सर्व 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यापासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यापर्यंत जे तुमचे मित्र मैत्रिणी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांचं त्या ठिकाणी वर्ष वाया जाणार नाही, त्यांना प्रवेश त्या ठिकाणी मिळू शकेल आणि ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल हे कोर्स त्यांचे त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील आणि शिक्षणापासून ते वंचित राहणार नाहीत। यासाठी हा व्हिडिओ तुम्ही आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी काय करा, शेअर करा। त्याचप्रमाणे
या माझ्या चॅनलला आपण निश्चितपणे सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल बटन आहे ते प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळू शकतील आणि तुम्हाला भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ आणि अपडेट्स त्या ठिकाणी माहिती मिळू शकेल। त्याचप्रमाणे तुम्हाला जर मेलद्वारे कम्युनिकेशन करायचं असेल तर माझा हा ईमेल आयडी तुम्हाला मी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रांनो, प्रवेशानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे मुळात प्रवेश कोणत्या फॅकल्टीला आपण घ्यायचा आहे, त्यातून आपल्याला काय माहिती मिळणार आहे, काय नॉलेज मिळणार आहे आणि आपलं जॉब प्रोफाइल कसं असणार आहे। आपल्याला कोर्सची निवड करताना प्रवेशापूर्वी आपल्याला त्याची जाणीव असणं आवश्यक आहे, माहिती असणं आवश्यक आहे। ज्या कोर्सला आपण ॲडमिशन घेतोय त्यामध्ये कोणकोणते स्पेशलायझेशन आहेत, हे स्पेशलायझेशन घेतल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या विषयाचं ज्ञान मिळणार आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला कोठे जॉब मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला अपॉर्च्युनिटी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत, तसेच आपल्याला किमान किती वेतन किंवा सॅलरी मिळणार आहेत या संबंधीची संपूर्ण माहिती देणारी माझी जी बेस्ट करियर ऑप्शन आफ्टर बीकॉम ही जी सिरीज आहे त्या सिरीज मधले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे त्या ठिकाणी ऐका, म्हणजे तुम्हाला प्रवेश घेण्यापूर्वी त्या भविष्यातील आपल्या कोर्स बाबतची संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकेल। याच हेतूने ही बेस्ट करियर ऑप्शन आफ्टर बीकॉम ही सिरीज मी सुरू केलेली आहे। धन्यवाद।